श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामींना हीच प्रार्थना करते की सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करा. आपण सर्व स्वामी भक्त आहोत आणि आपल्या घरामध्ये छोटा का असेना स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असतेच आणि आहेच. आपल्याकडे जेव्हा स्वामींचा फोटो असतो तेव्हा सर्वांनी दररोज एक काम करायला अजिबात विसरायचं नाही. आपण दररोज सेवा करतो, नामस्मरण करतो आणि आपले स्वामी आपले सर्व सुख दुःख बघतच असतात आणि त्यांचं आपल्या भक्तांकडे नेहमीच लक्ष असतं. तुमच्या घरात स्वामींचा फोटो असो किंवा मूर्ती असो, पण स्वामी असलेच पाहिजे घरात. आणि तुमच्या घरात स्वामी असतील तर स्वामींना दररोज मुजरा करायला कधीही विसरू नका. आणि मुजरा कसा करायचा हे सर्वांना माहीतच आहे. दररोज आपल्याला स्वामी समर्थांचा फोटो साफ करायचा आहे आणि मूर्ती असेल तर दर गुरुवारी त्याच्यावर अभिषेक करायला विसरू नका. दर गुरुवारी मूर्तीवर अभिषेक करायचा. फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायला विसरू नका. दिवा लावून स्वामींकडे बसा. आणि दुःख आलं म्हणून मला अक्षरशः अशासुद्धा कमेंट येतात की आम्ही इतके वर्ष स्वामी सेवा करतो, आमचं का बरं भलं होत नाही, आमचं का बरं चांगलं होत नाही. मला सांगा, आता मी स्वामी सेवा करते तर माझ्या आयुष्यात दुःख नाही का? माझ्या आयुष्यात पण दुःख आहे ना. आपण काय जिवंतच राहणार आहोत का? आयुष्यात संकट आलं तर येऊ द्या, पण त्या संकटांना सांगा की तुमच्यापेक्षा माझे स्वामी मोठे आहे. तुमच्या आयुष्यात दुःख असो किंवा सुखही आलं, कोणतीही आनंदाची गोष्ट झाली तर स्वामींकडे हे गोष्ट नक्की करा. स्वामींजवळ बसा, त्यांच्या डोळ्यात डोळे घाला. हे खरंच तुम्ही करून बघा. खूप मोठं आपल्याला मानसिक बळ मिळतं आणि अशा संकटांमधून आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी, त्या संकटांसोबत लढण्यासाठी आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. काहीच नाही करायचं, स्वामींजवळ जायचं. आधी स्वामींना मुजरा करायचा. मुजरा झाल्यानंतर तिथं बसायचं आणि जे काही तुमचं दुःख सुख, जे काही गराणं असेल ते स्वामींना सांगायचं. जे तुमच्या मनात असेल ते तुम्ही स्वामींना सर्व काही सांगायचं. तुमचे प्रॉब्लेम असतील, जे शारीरिक असो मानसिक असो, जे प्रॉब्लेम असतील ते तुम्हाला स्वामींसमोर बोलायचे आहे. असं म्हणायचं की स्वामी, या गोष्टीतून तुम्ही मला तारा. माझ्या आयुष्याची नौका मी तुमच्या हातात दिलेली आहे. तुमच्या आयुष्यात कितीही वाईट वेळ येऊ, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि माझ्या आयुष्यात काहीही वाईट होणार नाही. आणि जे झालं आहे ते वाईटच होतं आणि आता यापुढे जे होईल ते सर्व चांगलंच होईल आणि सर्व पॉझिटिव्हच होईल. ही भावना तुमच्यामध्ये असलीच पाहिजे. स्वामींना एवढंच सांगा की स्वामी महाराज, माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहे, खूप संकट आहे, खूप त्रास आहे. मला फक्त या संकटातून, या त्रासातून बाहेर काढण्यासाठी मला तेवढं बळ द्या, माझ्यामध्ये तेवढी शक्ती द्या मला. या संकटांचा, या प्रॉब्लेमचा सामना मलाच करायचा आहे, पण मला या संकटांचा सामना करताना मला तुमचा आशीर्वाद, तुमची साथ हवी आहे. म्हणून मी सर्व स्वामी भक्तांना इतकंच सांगेल की तुम्ही दररोज स्वामींकडे 5 मिनटं का होईना बसा. त्यांना तुमच्या मनातल्या गोष्टी सांगा, त्यांना बोला त्यांच्यासोबत. माझ्या आयुष्यात दुःख संकट येऊ द्या स्वामी, पण माझ्या डोक्यावर तुमचा कृपाछत्र राहू द्या. तुमची साथ माझ्या डोक्यांवर, तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहू द्या स्वामी. असे भरपूर सेवेकरी आहे की त्यांचे कार्य स्वामी करून जातात. म्हणजे कसं की कोणाच्या मार्फत ते स्वामी त्यांच्याकडून घडून घेतात. स्वामी तुम्हाला मदत करतील आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतील. मनातील गोष्ट सांगताना तुम्ही स्वामींना अनन्य भावेने शरण जा. स्वामीसुद्धा म्हणतात की जो मला अनन्य भावे शरण जाईल, मी त्याचा योगक्षमक चालवेल. त्याचा अख्खा संसार किंवा त्याचं अख्खं आयुष्य मी चालवेल. मी सर्वांना एक सांगेल की आपण जशा वाईट गोष्टी स्वामींना सांगतो की माझं असं काम आहे, तुम्ही केलं नाहीच, मी असं तसं,
जे पण असेल ते आपण सर्व स्वामींना सांगतो. तर मला एकसुद्धा सांगायचं आहे, जेव्हा सुखातसुद्धा स्वामींना विसरू नका. सुख आलं तर स्वामींना आठवा, त्यांच्याकडे जा की स्वामी माझ्या आयुष्यात ही चांगली गोष्ट झाली बरं का, स्वामी माझ्या आयुष्यात हे झालं बरं का, असं त्यांना सांगा. कारण दुःखात देव आठवण तर सर्वांनाच येते, दुःखात सर्वांनाच देवांची आठवण येते, पण सुखातसुद्धा देवांना कधी विसरायचं नसतं. स्वामींना कधीच विसरू नका. त्यांना सांगा की स्वामी महाराज माझ्या आयुष्यात एवढं मोठं संकट होतं आणि त्यांना तुम्ही तारलं आणि मला हे सुखाचे दिवस तुम्ही आणले. दुःख गेल्यानंतर सुख जे येतं ना, तेव्हासुद्धा देवाला धन्यवाद म्हणायला शिका. त्यांना म्हणा की स्वामी जे काही चांगलं झालं हे तुमच्यामुळेच चांगलं झालं आहे, असं त्यांना म्हणायला शिका. जे काही वाईट होतं ते आपल्या कर्मांमुळेच होतं आणि कर्माचे फेड आपल्याला इथंच भोगावी लागते. आपण माणूस आहोत, आपल्या आयुष्यात नकळत आपल्याकडून खूप काही चुका होत असतात. देवांजवळ आपलं दुःख सुख सांगायला शिका. देवसुद्धा उत्तर देतात हो. खूप सारे सेवेकरी त्यांना स्वामींचे खूप सारे अनुभव आलेले आहे. स्वामींचा साक्षात्कार नक्की आहे. तुम्ही स्वामींना प्रश्न विचारा, स्वामी त्याच्यावर उत्तर नक्की देतील. आणि हो, खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.